गुड मॉर्निंग मित्रांनो, महाराष्ट्रातल्या सर्व मित्रांना सप्रेम नमस्कार आणि दीपावलीच्या सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, मराठवाड्यामध्ये तसं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा धोधो पाऊस पडून गेला आणि या पावसानंतर आता माझ्या माहितीप्रमाणे मराठवाड्यामध्ये विशेषतः आमच्या उमरग्यामध्ये प्रचंड मोठं धुकं आहे, ते आपण पाहणार आहोत. खरं तर एवढं धुकं नसतं आहे. आता ह्या धुक्याचे परिणाम काय होतील मला तरी खूप सांगता येणार नाही, परंतु आत्ता जे तुरीचं पीक आहे त्यावरती मात्र नक्कीच रोग पडण्याची शक्यता आहे. तो रोग जर पडला, आळ्या जर झाल्या तर तुरीचं पीक हातचं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या तुरीच्या पिकाकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे, नाहीतर तेही हातचं पीक निघून जाईल आणि बळीराजा कायम दुःखी असेल. आपणच आपल्याला सावरायचं आहे, आपल्याला बळ द्यायचं आहे, पुन्हा नव्याने शक्ती निर्माण करायची आहे. कारण बळीराजा हा कधीच हरलेला नसतो, तो कायम जिंकत असतो, आत्मविश्वासपूर्वक तो चालत असतो. म्हणून तर जगामध्ये बळीराजाला महत्त्व आहे. कारण ज्याशिवाय शेती पिकत नाही आणि शेती नाही पिकली तर ह्या जीवसृष्टींना जगता येणार नाही. म्हणून सरकार असो, लोक असो, सबल लोक असो, दानशूर लोक असो, या सर्वांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायलाच पाहिजे. आणि म्हणून आपण बळीराजा सुखी भव, हिंदू संस्कृतीमध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठा सण म्हणून दीपावली हा सण साजरा केला जातो. केवळ इडा पिळा टळो आणि बळीच राजे येऊ असे जे म्हटलं जातं आणि सण साजरा केला जातो तो त्याचसाठी आहे. चला तर आपण पडलेलं धुकं यावरची थोडी नजर टाकणार आहोत. हे बघा, प्रचंड धुकं आहे. 15 फुटावरचे मित्र दिसत नाहीत. आता आपण आणखीन थोडंसं बघा, एवढं मोठं प्रचंड धुकं आहे. आमचे मित्र आहेत, तिघच असतात. ह्या आज 2 जण आहेत. आता हे 3 मित्र गप्पा मारत जातात रोजची रोज. आज ते एका मित्राला मला वाटतं सोडून आलेले दिसत आहेत. हे एवढं मोठं प्रचंड धुकं आहे, काहीच दिसत नाही. किती मस्त झाड दिसतंय बघा धुक्यामध्ये. ही रस्त्याच्या कडेची वेगवेगळ्या फुलांची आरास दिसते आहे. निसर्गिक ती नटलेला थटलेला आहे. त्याला फक्त पाहत राहावं, निरीक्षण करत राहावं, त्याच्या स्वागताला उभं राहावं आणि जमल्यास एक झाड लावावं, एक झाड वाढवावं आणि कुठे जागा नसेल तर एक झाड दान करावं आणि कुठेच नाही देता आलं तर स्मशान भूमीमध्ये एक झाड लावावं. आम्ही सांगत तर राहणारच आहोत. ज्यांना ज्यांना हे शक्य आहे त्यांनी करत राहतील, ज्यांना शक्य नाही ते शिव्या देत राहतील. आपलं काही बिघडणार नाही. पण सत्य आहे, जो धर्म आहे, प्रत्येकाने एक झाड लावलंच पाहिजे. प्रत्येकाने एक झाड लावलंच पाहिजे, ते वाढवलं पाहिजे, या निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे. तर मित्रांनो, बळीराजाच्या सुखासाठी त्याला पुन्हा पुन्हा यश येऊ यासाठी आपण शुभेच्छा देणार आहोत. दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. भूमिपुत्र वाघ समाज विकास संस्था, लोकहित महाराष्ट्र, उत्तरदायित्व NGO फाउंडेशन, महाराष्ट्र लोक विकास मंच.